नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागाअंतर्गत विदर्भ व मराठवाडा विभागासाठी 19 जिल्ह्यामध्ये वर्ष 2024 ते 25, वर्ष 2026 ते 27 या कालावधीमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा राबविण्यात येणार आहे। प्रकल्पाअंतर्गत घटक, भौतिक लक्ष, घटकावरील खर्च, लाभार्थ्याचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा याबाबतचे हे संपूर्ण चार्ट आपण या ठिकाणी पाहू शकता। मित्रांनो, या प्रकल्पाचे कार्यक्षेत्र हे विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 हा विदर्भ व मराठवाड्यातील म्हणजे 19 जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहे। आणि या प्रकल्पाचे काही महत्त्वाचे उद्दिष्ट असणार आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या दारात गाई म्हशीमध्ये पारंपरिक पद्धतीचा तसेच लिंग वर्गीकृत केलेल्या गोठीत रेतमात्राचा वापर करून कृत्रिम रेतनाची सुविधा तसेच भ्रूण प्रत्यारोपणाद्वारे दुधाळ जनावरांची संख्या वाढवणे, त्याचप्रमाणे शेतकरी पशुपालक यांना संतुलित आहार देणे, वैरण विकास कार्यक्रम आणि दर्जेदार चारा पुरवठा करून पशूंच्या आहार पद्धतीमध्ये सुधारणा करणे, गाव पातळीवर पशु आरोग्य सेवा पुरविणे, उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई म्हशींचे वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढवून त्यांची उन्नती करणे व रोजगार निर्मितीस प्राधान्य देणे ह्या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे। मित्रांनो, हा संपूर्ण शासन निर्णय तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशींचे वाटप प्रकल्पात समावेश असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील 19 जिल्ह्यामध्ये 3 वर्षाच्या कालावधीमध्ये 13,400 दुधाळ गाई म्हशीचे वाटप या प्रकल्पाच्या अंतर्गत करण्यात येणार आहे। मित्रांनो, यासाठी काय अटी शर्ती घालून दिलेल्या आहेत, तर यामध्ये एका लाभार्थ्यास प्रकल्पाच्या कालावधीत प्रतिदिन किमान 8 ते 10 लिटर दूध क्षमता असलेले एक गाय किंवा म्हशीचं वाटप करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे वाटप करण्यात येणाऱ्या दुधाळ जनावरांचा डिजिटल ट्रॅकिंग क्रो कॉलर लावणे म्हणजेच जिओ टॅगिंग करणे बंधनकारक असणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, वाटप केलेल्या गायी व म्हशी ज्यांना 3 वर्षापर्यंत शेतकऱ्याला विकता येणार नाही, तसेच वाटप केलेल्या गाय म्हैस प्रकल्प संचालक विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प यांच्या नावे तारण ठेवण्यात येईल। वाटप करण्यात येणारी दुधाळ जनावरे खरेदी करताना त्या जनावरांचा 3 वर्षासाठी विमा उतरवणे देखील बंधनकारक असणार आहे। त्याचप्रमाणे विमा उतरलेले दुधाळ जनावर मृत पावल्यास दुसरे दुधाळ जनावरे खरेदी करणे अनिवार्य राहील। रोग प्रतिपूर्ती करण्यात येणार नाही। त्याचप्रमाणे लाभार्थ्याची निवडीचे काय निकष आहे, तर शेतकरी पशुपालकाच्या मालकीची किमान 2 दुधाळ जनावरे असावीत। दूध उत्पादकाने मागील वर्षभरात किमान 3 महिने खाजगी किंवा सहकारी यांच्या दूध संकलन केंद्रावर आपल्या दुधाची विक्री करणे त्याला आवश्यक आहे। त्याचप्रमाणे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच मागील 3 वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत शेतकरी पशुपालक यांनी लाभ घेतलेला नसावा। प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात तसेच मागील 3 वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या शेतकरी पशुपालक यांनी लाभ घेतला आहे असे शेतकरी पशुपालक दुसऱ्या टप्प्यात सदर घटकाचा लाभ घेण्यास पात्र असणार नाहीत। त्याचप्रमाणे कुटुंबातील केवळ एक व्यक्ती निवडीस पात्र राहील। एका गावात जास्तीत जास्त 5 लाभार्थ्याची निवड या प्रकल्पाच्या अंतर्गत केली जाणार आहे। गाई म्हशीची खरेदी अनुदान वाटपासाठी काय काय निकष आहेत ते आपण या ठिकाणी पाहतोय। दुधाळ जनावरे खरेदी करताना शेतकरी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाची सेवा घेतील किंवा ते खुल्या बाजारातून उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई म्हशीची खरेदी करू शकतील। तसेच प्रति गाय म्हशीची किंमत साधारणपणे 1 लाख इतकी गृहीत धरण्यात आली आहे। त्यामध्ये दुधाळ जनावरांसाठी डिजिटल ट्रॅकिंग सिस्टीम व दुधाळ जनावरांच्या वाहतुकीचा खर्च, 3 वर्षाचा विमा यांचा समावेश असणार आहे। लाभार्थ्यांना यासाठी 50% किंवा 50,000 रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देण्यात येणार आहे। गाय म्हैस खरेदीचा पुरावा व विमा पावती सादर केल्यानंतर त्याबाबत भारत पशुधन प्रणालीवर खातरजमा केल्यानंतर संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याकडून लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे जमा करण्यात येईल।
संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी प्रकल्पाअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या गाई म्हशींची स्वतंत्र तपशील ठेवण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या भ्रूणांचे प्रत्यारोपण केलेल्या कालवडीचे शेतकऱ्यांना वाटप होईल। मित्रांनो, बायोफलान तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले उच्च जनुकीय गुणवत्तेचे भ्रूण प्राप्तकर्त्या कालावधीमध्ये रोपण करून गर्भधारणा केल्यास भविष्य काळात उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गाई म्हशींच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल व जेणेकरून दूध उत्पादन पर्यायाने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल होईल। यासाठी कालवडीची खरेदी करून त्यांच्यामध्ये बायोफलान तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले उच्च जनुकीय गुणवत्तेचे भ्रूण प्रत्यारोपण करून पशुपालकांना त्यांचे वाटप करण्यात येईल। सदर कालवडीचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन होणे आवश्यक असणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा शासन निर्णय आपण संपूर्ण वाचू शकता, ज्यामध्ये अनुदानाचे स्वरूप, काय काय उद्दिष्ट आहे, कोणकोणते निकष आहे, हे सर्व या ठिकाणी आपल्याला सांगितलेले आहे। यासाठी काही सर्वसाधारण सूचना देखील या शासन निर्णयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहे, ज्यामध्ये प्रकल्प संचालकांनी वाटप करण्यात आलेल्या व जन्मास आलेल्या कालवडीचे पारड्यांचे स्वतंत्र तपशील ठेवून त्यांना आरोग्यविषयक मासिक आढावा घेऊन आवश्यक ती उपाययोजना देखील करावी लागणार आहे। प्रकल्प कालावधीत भ्रूण प्रत्यारोपण केलेल्या कालवडीचे पारडी वाल्यानंतर त्यांच्यापासून जन्मणाऱ्या वासरांची नोंद देखील संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी स्वतंत्रपणे ठेवावीत। प्रकल्पाच्या कालावधीत तसेच प्रकल्प तदनंतर भ्रूण प्रत्यारोपणाने जन्मलेल्या वासरांना शरीराचे वजन विशिष्ट प्रमाणात लवकर भरून त्या संबंधीचं देखील या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे। तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो, 19 जिल्ह्यासाठी हा संपूर्ण प्रकल्प राबविला जाणार आहे, ज्यामध्ये विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांचा समावेश असून एकूण 3 वर्षासाठी हा दूध विकास प्रकल्प 2 राबविला जाणार आहे। आणि यासाठीच आता हा गव्हर्नमेंटने शासन निर्णय जारी केलेला आहे। तर अशा प्रकारे दूध विकास प्रकल्पासंदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलो होतो। शेतकरी मित्रांनो, अतिशय उपयुक्त असा व्हिडिओ असल्याने आपण इतर शेतकरी मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील या दूध विकास प्रकल्प टप्पा 2 बद्दल माहिती होईल। या चॅनलवरती नेहमीच आपल्याला शासकीय योजना व उपयुक्त माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।